तर मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी आहो आम्ही. आलोय किल्ल्याच्या वरती बघा, आणि किल्ल्यावरतून हा असा सुंदर व्ह्यू. हे बघा तोफा, आणि ही दुसरी, आणि हे वेताळ देवाचं मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही एका किल्ल्यावरती जाणार आहे. म्हणजे आमच्याच गावाकडं दुर्मिळ असा एक किल्ला आहे, तो किल्ला बघायला जाणार आहे. माझ्यासोबत आहे माझा मित्र रवी आणि मी. चला तर आता जाऊ त्याला घ्यायला, त्याला घेऊन आणि जाऊ किल्ल्यावरती. खूप दिवस झाले किल्ल्यावरती गेलेलो नाही. आज जाण्याचा योगायोग आलाय, तर आज जाऊ. आपला दोस्तार आलोय त्याचे घराजवळ. आता जाऊ, त्याला सांगेल रस्त्यावर येऊन राहिलं, पण आलाय की नाही काय माहिती. अजून नाही येईल गडी हा. आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर आलेत. आणि मग काय, स्पॉन्सरशिप तुझ्याकडनं आहे ना. व्हिडिओ हाय कर ना. चला, मित्राला धरलाय, पकडलाय, घेऊन जाऊ दिलं ट्रेकिंगला. आता लोकेशन जरा सिक्रेट आहे. मग ज्याला ट्रेकिंगची हौस आहे तोच असा केव्हा पण जाऊ शकतो, ज्याला जेव्हा मनात आला तेव्हा. नाहीतर बाकीचे पोरं कंटाळा करतात, पण आम्हाला हाऊस आहे जायची. आता लोकेशन जरा सिक्रेट लोकेशन आहे. तो किल्ला आपल्याच इकडचा आहे. कोणाकोणाला माहीत आहे तर कमेंट करून नक्की सांगजास. सगळ्याची पाहायला हवा, ज्यांची नसं पाहायला त्यांना आज दाखवूच बुवा आम्ही. पण आता तो तुम्हाला तिथं गेल्यावरच बघायला भेटेल. आता मलाही वरीच झालाय, मी नाही जाईल. पाहू आता. माईक आहे आपला, जरा बोयाचा माईक खराब झालाय. आपला हा कॅसॉनवालाच माईक आहे. पाहू कसा आवाज येतोय. हवेचा आवाज येत असेल तर तो अवॉइड कर जास. चला तर भेटू आता हार्सूलमध्ये. तर आता हार्सूलला पोहोचलोयच. हा आमचा आहे समोर, आमचा नासलोंडी फाटा. आज रविवार असल्यामुळं गर्दी नाही आहे जास्त, पण शनिवार राहिला ना का जसं काय जत्राच बुवा आमच्या हार्सूलला. रस्ता पहा आमच्या नासलोंडी फाट्यावरलं. मता मागाय फक्त राजकारणी माणसा, रस्त्यांचा तर पता नाही. तिकडं टाकू ना पुढच्या पंपावर. आज हार्सूलला गर्दी नाही रे, आज रविवार ना त्याच्यामुळं. यो आहे आमचा हार्सूल. चालू आहे जिंदा.
चला पेट्रोल टाकून घ्याव. तर ठाण्यापाड्यात पोहोचूच आता आपण. ट्रेकिंगला जायचं आहे पण आम्ही पाणीच नाही घेऊन येईल. आता एक पाणी बॉटल घ्या मस्त आणि जाऊ ट्रेकिंगला, किल्ला बघायला. इथेच घ्यायची रे का पुढं? काय रे तिकडं पुढं घ्यायची का? इकडं नाही जायचं आहे, इकडं जायचं. हा किल्ल्याचा रस्ता आहे इकडं. इकडं भेटेल ना पण? हे इथं पण भेटेल पाय. कुठे रे? इथे बाय एक बॉटल घेऊन टाक. हा तर हा आहे इकडनं जायचा रस्ता. हा कास, कसोली, काकडबाणा, सावरपाडा, खरशेत इकडं फेरस्तेला जायचा. तिकडं वरती नाही जायचा. वरती गेला तर सरळ तो बोरीपाडा रोड आहे तिकडं. आपल्याला वडपाडा गाव हा आहे, इकडे यायचा. आहे वडपाडा गाव. हे गावातून आणि पुढं थोडासा समोर तर पाच समोर किल्ल्याची अवस्था एकदम फारच बेकार झालेली वाटत आहे. इथून तर इकडून जी वाट दिसत आहे ना ते वाटेला जायचं आहे आपल्याला. रस्ता कुठून आहे ते मलाही नाही माहीत. आता अहो फार 2-3 वर्ष झाले येलच नाही. हा म्हणजे हा जो दिसतो ना इकडनंच, हा मग हे ते वाडीवरून जायचं आहे आपल्याला. कुठून रे? इथूनच असेल. हा इथूनच वाटत आहे ना रे. आता डायरेक्ट डोंगराला गाडी चढवली आहे. हा आहे रस्ता जायचा किल्ल्याकड. एकदम मातीचा. वाडीवर जायचा हाच रस्ता ना? एकदम जंगलातून रस्ता काढलाय वाडीवाल्यांशी. चायला आपले HF डिलक्स डायरेक्ट ऑफ रोडिंग करून राहिली आज.
काय रे, आपले एचएफ डिलक्स डायरेक्ट याला चढवायचे आज. होय, आम्हाला एक्स+ नाही लागत, डायरेक्ट आम्हाला हाफ डिलक्स तरी चालते असे रस्त्याला ऑफ रोडिंगला. रस्ता बघा कसा, एकदम लयच भयानक अनुभव आहे राव. पहिल्यांदा ऑफ रायडिंग केली तिथं असे हा ना रे, ती पण एचएफ डिलक्स वर. आपल्याकडे काय ही नाही आहे ऑफ रोडिंग बाईक. KTM चे ऍडव्हेंचर, एक्स+ अशा नाही, डायरेक्ट एचएफ डिलक्स डोंगराला. लयच भयानक. आयला आपल्याला हीच गाडी परवडेल राव. रस्ता बघा तुम्ही, रस्ता कसा डायरेक्ट डोंगराला, ती पण एचएफ डिलक्स. आईला लयच खतरनाक आहे राव. डायरेक्ट डोंगराला गाडी चढवले. अरे बापरे. रस्ता आहे का पण? अरे बापरे, आई शपथ. अरे यार, लयच बेकार, लयच बेकार. जर ड्रायव्हर नवीन असेल गाडी घेऊन नको ये जा रे बाबानो. अरे इसकी माँ का. आई शपथ रे. मित्रांनो, ज्याला व्यवस्थित गाडी नसं चालवत आहेत त्यांनी डायरेक्ट गाडी खालीच लावायची. डायरेक्ट डोंगराला रस्ता आहे. हा, फायनली बाबा आला व्यवस्थित. काय गाडी आहे राव, नकबर कसली नाही. मागचा आहे ना पण. फायनली पोचलो वर टेपावर. तो पहा किल्ला वरती, इथं झेंडा दिसतोय ना. लय खतरनाक रोड होता, आपला जोडीदार का पडलाय. थांबा तुम्हाला दाखवतो रोड कसा आहे तो. विचार करा डायरेक्ट. काय रे पडलास की काय मागा. खरं. अरे बघा, एवढे बेकार डोंगरा लावून हा रस्ता केलाय. एवढे बेकार रस्ते लावून हवे आले. आई शोध बा, खाली आखा दरी आहे कशी. लय बेकार. पावसाळ्यात लय बेकार ना. मग तो पहा तिथं किल्ला, डांबरी किल्ला आहे. अरे हा, पण अरे तो तिथपर्यंत जातो, तिथून चढायला आहे का नाही ते नाही ना सांगू शकत, पण इथून चढायला आहे व्यवस्थित असं. हा, मग ऍडव्हेंचर भेटला ना. रस्ता तिकडनं पण आहे, तो पहा तिकडे दिसतो डांबरी. पण ज्याला एकदम ऍडव्हेंचर पाहिजे असेल त्याने हे रस्ते लिहायचा. जे रस्त्याला आलो तेच रस्त्याला सरळ जायचा. रस्ताही नाही, हे बांधायला जातोय आम्ही. वाटल जवळजवळ
इथंच पुढं गाव आहे आणि तो तिकडं वर किल्ला. मग मित्रांनो, म्हणजे बघा आपल्या किल्ल्यांची अशी अवस्था. किल्ला इथं आहे तर ते गावाला येण्यासाठी रोड पण नाही. एवढी बेकार अवस्था आहे आपल्याकडं. चला, बाकी काय असेल ते आपण किल्ल्यावरती जाऊनच बघू, बोलू. येत नाही रे, मग जायचं नाही ना येत वाडीवर. आता तो मागा आम्ही तिकडनं आलेलो रे, नाही ना तिकडनं येतो तो. ते इथं अर्धेच येतोय तो, पूर्ण नाही ना तिथं जात. जर केला असेल आता तर काय माहिती. काय मलाही नाही माहित, पाहू ना आता. म्हणजे इथं काहीच सुविधा नव्हती, हे आता झालंय बाकी. वाडी गाव एकदम कमी घर आहेत आणि गावाला यायलासाठी रोड पण नाही. म्हणजे बघा एकदम घरा सुनाट आहेत. लोक अख्खी कामावर गेल्यात. पार्किंग कुठं करायची रे? नाही रे तिथं पायवाट. आज तरी आहेत कारवीची घर. आता नाही पाहायला भेटत बा. चढाई कुठून आहे? इथूनच हा समोर दिसतोय. मित्रांनो बघा, लय खतरनाकच ट्रेकिंग आहे. हे बैलांची पायवाट आहे. बैला डोंगराला जातात, तेच वाटेला आपण चाललोय. चला तर हळूहळू चाललोय किल्ल्यावरती. बैलांची वाटेलच जायचा काय? थोडा ॲडव्हेंचर करू. चल हा ॲडव्हेंचर करायला निघलाय. अरे माउंटेन ड्यू घे ना. मार मग चरायला तिकडच जात्यात. बघा हे वाडी गाव. नजारा पहा तुम्ही एकदा, एकच नंबर. आता उन्हाळ्यात थोडका पाऊस पडला ना, त्याच्याने सगळीकडे हिरवळ, एकच नंबर. हवी पहा, वरती ढग आणि हा नजारा. तर मित्रांनो, किल्ल्याचे पायथ्याशी आहो आम्ही. आता थोडीशी ट्रेकिंग राहिले. चढू मस्त किल्ला. वातावरण तर एकच नंबर झालाय. वा, सूर्यदाजीचा लयच कहर आहे. आता झालाय मस्त, सावली पडले. चलो ट्रेकिंग को सुरुवात करते. किल्ल्यावरती जायचं आहे अजून आपल्याला. मित्रांनो हा पहा आपला किल्ला. किल्ल्याचं नाव आहे खैराई किल्ला. आणि हे आहेत कारवी. ही कारवी नावाची वनस्पती आहे, झाडे आहेत. त्याची पहिले आदिवासी भागामध्ये त्या वनस्पतीपासून, या काड्यांपासून आदिवासी भागांमध्ये घरे बनवली जायची, कारवीची घरे. इकडे सगळीकडे जवळजवळ कारवीच आहेत. विशेषतः ह्या किल्ल्याच्या भागामध्ये ह्या कारवीच्या झाडे बघायला मिळतात आणि दुसरीकडे कुठे बघायला सहसा नाही. चला वरती जाऊ. ना हा चल. ते आता पोचलोय पायथ्याशी. अजून पायथा बाकी. मग अरे झाला, आलोच.
आज रवी माउंटेन ड्यू पिऊन आलाय म्हणून पहा कसा पटपट चढतो, घसरत पडत. आजची खतरनाक ट्रेन. हे बघा किल्ला. चला तर आता तो तर गेला आहे, बारी आपली. गुफा वगैरे काहीच नाही. वरती एक तोफ आहे आणि सांगतात की वेताळ देवाचं मंदिर आहे. वेताळ देवाचंच नाही रे, वेताळेश्वर मंदिर आहे. किल्ल्याचा भाग, तटबंदी. पावसाळ्याचे अजून एकदा सफर करू. इथून चढायचा मार्ग आहे किल्ल्यावरती एकदम सोप्या पद्धतीने. मागा अरे बाबा तिथंच होता. आणि तिथं समोर बघा, समोर तर दिसतोय ना, तिथं कोंबड किल्ला म्हणून एक परत किल्ला आहे, पण इथून खूप लांब जायला लागेल. आलोय किल्ल्याच्या वरती बघा, आणि किल्ल्यावरतून हा असा सुंदर व्ह्यू. हा बघा किल्ल्याचा इथला भाग हा पूर्णतः पडलाय. इथं आता ही बैल येतात, वाट एकदम पूर्ण. हा बघा किल्ल्याची तटबंदी. म्हणजे आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची अवस्था बघा कशी झाली आज. पूर्णतः इथून ढासळून आणि खाली पडलाय किल्ला. म्हणजेच किल्ल्याची तटबंदी पूर्ण नष्ट झाली इथली. तर इथला पण एक पार्ट ढासळून पडलाय. तिकडं आहे तो किल्ल्याचा इथं आहे मंदिर. मंदिर आपण नंतर बघू, पहिले तर त्या बाजूला जाऊन आणि किल्ला एक्सप्लोर करू. बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे तटबंदी आहे, टिकलेली आहे. तोफा वगैरे कुठे आहे? तोफ हे ती बघ तिथे आहे, ती नंतर बघूयात. इथे विहीर आहे. बांधलेली आहे का? नाही बांधेल, म्हणजे बांधेल आहे पण ती पूर्ण ढासळले. ती बघा पाणी त्याच्यामध्ये जरा पण नाही. किल्ल्यावरची सर्वात उंच जागा, म्हणजे इथे ना राहण्यासाठीची जागा आहे ही खैरा किल्ल्यावरची.
हे बघा इथे इमारत असू शकते, रचना वगैरे. इथं पाणी साठवण्याचे अजून एक विहिरीसारखं वाटतं आहे. 2-3 आहेत. पिण्याची कोणत्या आहे काय माहिती, आंघोळीची कोणत्या आहे. इकडं पण आहे. म्हणजे पिणे वगैरे पण साठवणुकीसाठी हे खोदलेले असतात. याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून तरी आहे. तर बघा मित्रांनो, एवढा कचरा निघलाय या विहिरीतून, आणि काड्याकुड्या आणि हा कचरा प्लास्टिक एवढा. बघा, जे ट्रेकिंगला येतात, बाकी गावातीलच गावकरी वगैरे कोणी पार्टी करायला येतात, त्यांनी ह्या बिस्लरी वगैरे बॉटल्स, कुरकुरेचे पॅकेट, एवढा कचरा निघलाय. आपल्याला विहिरीत सापडलेला हा कचरा आपण आता त्याची विल्हेवाट लावून टाकू. पण विहिरी सारखंच आहे. मेन महत्वाचं म्हणजे इथं कातळात कोरलेली पाणी साठवण्यासाठी. हे बघा, किल्ल्याचं शेवटचं टोक. देखरेखीसाठीच आहे ना रे हे. इथून शत्रूवर देखरेख ठेव. रस्ता कुठे होता मित्रांनो? तो डांबरी रस्ता बघितला ना, तिकडनं असा कडेला, आणि इथनं रस्ता आहे बघा. हा पूर्णतः म्हणजे किल्ला पूर्णतः आता नाहीच तर होत आला. एकदम पूर्ण ढासळ आहे त्याची तटबंदी बघा. किल्ल्यावरतून आपल्याला बघायला भेटतो तो असा नजारा. पावसाळ्यात तर अजून खूप छान असतंय. तर मित्रांनो, आता आपण जाऊ मंदिराकडं. किल्ल्यावरती एक वेताळ देवाचं मंदिर आहे, आणि तिथंच एक तोफ पण आहे. आपण ती पण बघू. अजून तरी ती त्या काळातली तोफ अजून तरी अस्तित्वात आहे. चला तर ती पण आपण बघू आता. समोरच आहे मंदिर, ते बघा.
इथं एक नाही दोन तोफा आहेत. तर मित्रांनो बघा, पोचलोय मंदिराशी आणि इथे एक नाही दोन तोफा आहेत. हे बघा, इकडे एक आहे आणि इथं खाली आहे आणि इकडं मंदिर आहे वेताळ देवाचं. थांबा, तुम्हाला तोफा दाखवतोय. हे बघा तोफा आणि ही दुसरी. आणि हे वेताळ देवाचं मंदिर. पुरातन काळातली तोफ अजून तरी अस्तित्वात आहे. फायनली आमचा खैराई किल्ला फिरून झाला आहे. हा हार्सूल भागातील एकमेव असा खैराई किल्ला आहे. किल्ल्यावर आलो. किल्ल्यावर येताना आम्ही खूप थकलो होतो, कारण आम्ही भर दुपारी 12-12:30 वाजता चढायला सुरुवात केली. त्याच्यामुळे एवढं कडक ऊन सुद्धा होतं आणि भर दुपारी चढल्यामुळे थोडा थकवा पण आला होता. पण वरती गेल्यावरती सगळा आमचा थकवा दूर झाला. संपूर्ण किल्ल्यावरती फिरलो, किल्ल्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि आजूबाजूला जे दिसणारं जे क्लायमेट होतं, जो निसर्गाचं वातावरण होतं, ते खूप छान होतं. फक्त गोष्टीचं हे वाईट वाटलं की जी किल्ल्याची जी तटबंदी वगैरे, जे किल्ल्याचं जे वास्तव आहे ना, ती बंदी जी आहे ती पूर्णपणे ढासून गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याची संवर्धनाची खूप आवश्यकता आहे. खरंच खूप छान वाटलं आणि जे गडप्रेमी असतील त्यांनी एकदा नक्की विजिट करा. धन्यवाद. चला ठेवू मग.